मी सदानंद मोरे. आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये हार्दिक स्वागत. आपण महाराष्ट्र मंथन करतो म्हणजे नेमकं काय करतो? तर महाराष्ट्रासंबंधीचे विचार मंथन आहे. आणि ते विचार मंथन एकट्याचं नाही आहे सदानंद मोरे नावाच्या व्यक्तीचं. तर आपल्या अगोदर आपल्या पूर्वसुरींनी महाराष्ट्राबद्दल जे जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार आपल्याला आपल्या विचारात घ्यायला पाहिजेत. आणि ते विचार त्यांनी कोणत्या परिस्थितीत मांडले, त्यांच्या पुढे त्यांना काय उपलब्ध होतं, म्हणजे ज्याला आपण पुरावा, साधन सामग्री वगैरे वगैरे असं म्हणतो, जे उपलब्ध होतं त्याचं त्यांनी कसं इंटरप्रिटेशन केलं, त्यांच्यात मग कसे वाद निर्माण झाले, हे सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपण उदाहरणार्थ जेव्हा शिवाजी महाराजांचं चरित्र बघतो तेव्हा सरळ त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं याचं एकामागोमाग एक प्रसंग सांगत जाणं हे नव्हे. म्हणजे बखरीत तसं चालतं, पण इतिहास लिहायला घेतो तेव्हा आपल्याला हे पाहावं लागतं की या बाबतीमध्ये उदाहरणार्थ जदुनाथ सरकार काय म्हणालेले आहेत, सरदेसाई काय म्हणतात, राजवाड्यांनी कुठं काय म्हणून ठेवलेलं आहे का, मेहेंदळे काय करतात, म्हणजे कसं ट्रीट करतात हा विषय, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकत्रित रीतीने बघतो, त्यांची तुलना करतो, त्यापैकी कुठली मांडणी सत्याच्या जवळ जाणारी आहे हे बघतो, तेव्हा त्याला मंथन म्हणतो आपण. तर हे महाराष्ट्राचं मंथन म्हणजे काय की महाराष्ट्रासंबंधी ज्या ज्या लोकांनी जे जे काही म्हटलं ते सगळं विचारात घ्यायचं, त्यांचा विचार करायचा आणि ते तसं त्यांना का वाटलं म्हणावं असं, त्यावेळच्या काही राजकारण्यांनी, समाजकारण्यांनी त्यांच्यावरती तसं काही एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आला होता का, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. म्हणजे इट्स अ काइंड ऑफ सोशोलॉजी ऑल्सो, सोशोलॉजी ऑफ नॉलेज म्हणतो आपण त्याला, की ज्ञानाचं सुद्धा समाजशास्त्र असतं. तर हे असं व्यापक परिमाण आहे. म्हणजे मी जेव्हा विचार करतो उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा, तेव्हा हे सगळे लोक मी का आणतो त्याच्यामध्ये, कारण त्याशिवाय आपल्याला ते कळत नाही राज्याभिषेक नावाची गोष्ट काय होती ती. मग एकदा राज्याभिषेकात शिरलो आपण की मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, मग शिवाजी महाराज कोणत्या जातीचे होते, कोणत्या वर्णाचे होते, हा विचार आलाच ना. मग त्या जातीच्या किंवा त्या वर्णाच्या लोकांच्या बद्दल इतर लोकांनी काय म्हटलेलं विद्वानांनी, हेही त्याच्यामध्ये आलं. म्हणून मी हे जे करण्याचं ठरवलेलं आहे, हा जो प्रपंच आपण करतोय विचार मंथनाचा, त्याची खरंच गरज आहे. कारण खूप लोकांना फार वरवरची माहिती असते, विशिष्ट प्रसंगाची माहिती असते, पण त्याच्या मागे खूप खूप काही अशा गोष्टी असतात, त्या माहिती करून दिल्या पाहिजेत ज्यांना माहिती आहे त्यांनी. असो, तर हे एकूण चर्चा विषय आहे, डिस्कोर्स आहे हा महाराष्ट्राबद्दलचा, आणि तो कसा घडत गेला. म्हणजे जसं आपण पाहिलं की चक्रधरांनी काहीतरी म्हटलेलं आहे महाराष्ट्राबद्दल, ज्ञानेश्वरांनी काहीतरी म्हटलेलं आहे महाराष्ट्राबद्दल. मग असं करता करता आपण कुठे येतो, या सगळ्या गोष्टींना ओलांडत 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 आपण ब्रिटिश काळामध्ये येतो. आणि ब्रिटिश काळाचं महत्त्व काय की त्यामुळं त्या काळामध्ये आपल्याला युरोपियन लोकांची विचार पद्धती माहिती झाली, त्यांची संशोधन पद्धती माहिती झाली, त्यांच्या मांडणीची पद्धत माहिती झाली, आणि आपण त्याप्रमाणे काही गोष्टी करायला लागलो. म्हणून खऱ्या अर्थाने डिस्कोर्स बिल्डिंग जे झालं ते त्या काळामध्ये झालेलं आहे. आणि मग आपण मुद्द्यावरती येतो की आपल्याला त्या विचार विश्वामध्ये कोणते कोणते प्रवाह दिसतात, मुख्य प्रवाह. तर मी असं म्हणालो की एक प्रवाह महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे, दुसरा प्रवाह आपल्या राजवाड्यांचा आहे की जो ॲक्च्युली चिपळूणकरांपासून प्रेरित झालेला आहे, आणि तिसरा प्रवाह हा राजाराम शास्त्री भागवतांचा आहे. पण मी हे सांगितलं की या दोघांचे संप्रदाय निर्माण झाले, इतिहास लेखनाचे, विचाराचे वगैरे वगैरे. तसं भागवतांचे संप्रदाय नाही झाले, भागवतांना अनुयायी नाही मिळाले. आणि त्याचं एक कारण म्हणजे भागवतांचे विचार हे कोणाला पेलण्यासारखे नाही आहेत, त्यामुळे लोक उल्लेख करतील, निश्चितपणे करतील, तेवढा तरी करावा लागतो. म्हणजे हे एकतर त्यांचं वाङ्मय कितीतरी दिवस उपलब्ध नव्हतं. दुर्गा भागवतांनी 6 खंड काढले, त्या वर्धा प्रकाशनाने प्रकाशित केले, त्याच्यापूर्वी कितीतरी दिवस भागवत उपलब्धच नाही. पण त्याच्यानंतरच्या मला वाटतं विचारवंतांची खरं त्यांच्याकडनं अपेक्षा होती की त्यांनी हे करायला पाहिजे, पण नाही झालं, चला आपण करूयात जमलं तेवढं. आणि हा जो उल्लेख म्हणालो ना मी की हे दोन परस्पर विरोधी विचार आहेत, म्हणजे एकमेकांचा व्यत्यास म्हणता येईल, थिसिस अँटिथिसिस म्हणता येईल, म्हणजे राजवाडे आणि भागवत. तर याची कल्पना पूर्वीच्या लोकांना अजिबात नव्हती, अशातला भाग नाही. त्याचा उल्लेख ते करतात पण तो सोडून तिथेच देतात, म्हणजे ते वर्कआउट करत नाहीत. म्हणजे अगदी म्हणजे ज्यांना आपण राजवाड्यांचे शिष्य वगैरे समजतो ते
महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार हे इतिहास संशोधक वगैरे, तर त्यांनी असं म्हटलंय एके ठिकाणी की राजाराम शास्त्र्यांची राजवाड्यांशी पुष्कळ बाबतीत तुलना करता येईल. दोघेही नैऋत्तिक होते, म्हणजे इटिमॉलॉजिस्ट म्हणू शकतो आपण, शब्दाची व्युत्पत्ती. दोघेही इतिहास पंडित होते होते दोघेही लोकांना विक्षिप्त वाटत. ऑफकोर्स त्यांच्या विक्षिप्तपणाच्या कथा, दंतकथा प्रचलित आहेत. दोघेही सडेतोड व बाणेदार होते. येस, मराठी व मराठे यांचा जाज्वल्य अभिमान दोघांच्या ठाई उत्कट होता, निश्चितपणे होता. दोघांची भाषा सरणी व विचारसरणी स्वतंत्र होती. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या भाषा शैलीचा जर विचार केला ना आपण, थोडा मी डिफर होईन उद्धारांशी. राजवाड्यांच्या शैलीवरती चिपळूणकरांच्या शैलीचा प्रभाव आहे. भागवतांच्या शैलीवरती खरंच कोणाचा नाही, त्यांची त्यांची स्वतःची स्वतंत्र आहे. नंतर काय म्हणतात पोद्दार, साधी राहणी व उच्च विचारसरणी या कुटीत दोघेही पडतात. एकदम मान्य. दोघांची जगाशी पटत नसे, तेही बरोबर आहे. एकाच ब्राह्मण्याचा उत्कट अभिमान होता निश्चितपणे राजवाड्यांना, तर दुसरा ब्राह्मणी काव्याच्या कल्पनांनी व्याप्त झाला होता. हा जो शब्दप्रयोग केलाय ना, ब्राह्मणी कावा, आता मला तुम्ही सांगा की एखाद्या ब्राह्मणेतराला असं वाटणं की ब्राह्मणांचा काहीतरी कावा आहे, म्हणजे उदाहरणार्थ जसं फुल्यांना वाटत होतं, हे आपण समजू शकतो. पण पोद्दार काय म्हणतायत की राजाराम शास्त्र्यांना सुद्धा असं वाटत होतं की ब्राह्मणांचा काहीतरी कावा आहे. म्हणजे आता नेमकं काय, मला असं वाटतं की कदाचित राजाराम शास्त्र्यांनी एक आत्मपरीक्षण केलं असलं पाहिजे की आपल्या ज्ञातीबांधवांचं काय चुकतंय, आणि ते वारंवार निदर्शनास आणतात. तर या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला पोद्दारांनी, असं मला वाटतं. एकाच युरोपियनांचे वावडे असे राजवाड्यांना, तर दुसऱ्याच मिशनऱ्यांच्या सहवासात व सेवेत आयुष्य कंठेने परवडले. तो त्यांच्या नोकरीचा मुद्दा होता. त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये नोकरी केली, तर ते मिशनऱ्यांचं कॉलेज होतं. पण त्यामुळं काही त्यांच्या याच्यात मला असं वाटतं की फरक पडला असेल मांडणीत, असं काही म्हणता नाही येणार. दोघेही समकालीन असून भेटी नाही जन्मवरी असा प्रकार होता. काही प्रमाणात खरं आहे, कारण हे समकालीनत्व फार टिकणारं नाही. 1908 मध्येच राजाराम शास्त्री कालवश झाले, त्यामुळं काही काळ ते समकालीन होते असं म्हणता येतं. पण पुढचा जो मुद्दा आहे तो त्यांनी उपमा दिली आहे राजवाड्यांनी, ती महत्वाची आहे की एकाच पर्वताच्या एकाच सोंडेमुळे दोन अंगांना बनलेल्या दोन खोऱ्यांतून दोन स्वतंत्र प्रवाह निघावेत आणि दोन्ही एकाच दिशेने परंतु एकमेकास स्पर्श न करता समुद्रास मिळावेत. असा काहीसा प्रकार या दोन जबरदस्त विद्वानांच्या लेखन प्रवाह संबंधाने झाला असे म्हटले असता उचित दिसेल. अगदी बरोबर आहे. ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत हे बरोबर आहे, परंतु कधी कधी एकमेकांच्या जवळ येताना दिसतात तुम्हाला, स्पर्श राहून गेला करायचा. तर हे पोद्दार सांगतायत. तर म्हणून आपल्याला त्यांचा विचार असा एकत्रपणे करावा लागतो. आता पुढे आपण काय पाहिलेलं आहे, राजवाड्यांचा विचार पाहिला की राजवाड्यांच्या म्हणण्याप्रमाणे उत्तरेकडनं लोक आले. महाराष्ट्रात त्या काळात असं काही नव्हतं, म्हणजे सुसंस्कृत लोक वगैरे नव्हते. मग ते का आले, ते बौद्ध, मौर्य, नंद वगैरे लोकांच्या, अवैदिक लोकांच्या मुळे आले, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय. पण आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हे राजवाड्यांचं म्हणणं कितपत टिकणार आहे. आणि हे मी तुम्हाला सांगतो की त्या संशोधक पुष्कळ वेळेला एक त्यांची आवडती थिअरी असते. ती थिअरी मांडण्यासाठी ते काय करतात की त्या थिअरीच्या विरुद्ध जाणाऱ्या काही गोष्टी, विसंगत असणाऱ्या काही गोष्टी त्या अशा बाजूला ठेवतात. म्हणजे सतरंजीखाली, इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, कसं सतरंजीखाली ठेवायचं, कार्पेटच्या खाली, तिकडे दुर्लक्ष करतात. आणि हे सगळीकडे होतं, म्हणजे हे अगदी नैसर्गिक विज्ञानात सुद्धा होते. हे अगदी स्वाभाविक आहे, याच्यात काही फार आपण आश्चर्य करता कारण नाही, कारण ती थिअरी महत्वाची वाटते या लोकांना. असो, तर हा दुर्लक्षाचा प्रकार कसा होतोय की त्यांचं म्हणणं असं आहे की या पूर्वीच्या काळामध्ये जैन बौद्धांच्या आणि तशाच प्रकारच्या व्रात्यांच्या म्हणा, शूद्रांच्या सुद्धा मनाप्रसंगी याला कंटाळून हे धर्मप्रवण लोक जे होते ते दक्षिणेमध्ये आले महाराष्ट्रामध्ये. ते कोण होते, ते राष्ट्रिक, वैराष्ट्रिक आणि शेवटी महाराष्ट्र हे आले. म्हणजे इथे महाराष्ट्र नावाचं राज्य नव्हतंच मुळात, आणि उत्तरेत सुद्धा नव्हतंच. ते मगधाच्या राज्याचे वैतानिक म्हणजे किंवा वेतनिक म्हणूयात आपण, की ते एक पैसे घेऊन
सेवा करणारे सैनिक असायचे. भाडोत्री म्हटलं तर योग्य नाही होणार, पण असे होते, पण लढवय्ये होते, क्षत्रिय होते. तर त्यांना असं वाटलं की या नवीन धर्मामुळं, नवीन राज्यामुळं, सत्तेमुळं आपला धर्म धोक्यात येतो, म्हणून ते क्षत्रिय आणि ब्राह्मण दक्षिणेमध्ये आले. हे राजवाड्यांचं म्हणणं मी पूर्वी स्पष्ट केलेलं आहे. आणि मग त्यांनी इथे वसाहती वगैरे केल्या, हे राजवाडे म्हणतात. ते कसं 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 म्हणतायत वगैरे हे आपण बघूच. पण वस्तुतः आपल्याला चित्र काय दिसतं, म्हणजे राजवाड्यांनी ते कसा विस्तार केला कल्पनेचा याचा आपण नंतर बघू. त्याच्यापूर्वी मला हे सांगायचंय की मुळात राजवाड्यांचं म्हणणं कितपत योग्य आहे. पुरावे असं सांगतात, म्हणजे महाभारतातले पुरावे आहेत, रामायणातले पुरावे आहेत, की महाराष्ट्रात उत्तरेतल्या लोकांची वस्ती याच्या अगोदरपासून झालेली आहे. यापूर्वी म्हणजे बौद्ध जैन वगैरे लोकांच्या जोमात येण्याच्या अगोदरपासून झालेली आहे. ती कशी, तर आपण महाभारताचा विचार मला वाटतं केलेला आहे. तो कसा केला की या काळात, महाभारत काळामध्ये दक्षिणेत अगोदरच यादवांच्या पैकी भोजकुळ आलेलं होतं. रुक्मिणी की जिच्या स्वयंवराच्या वेळेला कृष्णाने तिचं हरण केलं, ती कौंडिन्यपूर म्हणजे आजचा अमरावती जिल्हा, तिथं ते राज्य आहे, हे नक्की झालं. म्हणजे महाभारत तर यांच्या अगोदरच आहे, मौर्यांच्या, बौद्धांच्या, नंदांच्या. पण त्याच्या अगोदर रामायणाचा काळ आहे. त्या रामायणाच्या काळामध्ये काय घडतं, रामायणाच्या अगोदरचा काळ आहे. मी आणखीन पुढे जाऊन सांगेन की असं म्हटलं गेलेलं आहे की हा मूळ पुरुष जो रामाचा इक्ष्वाकू, म्हणजे मनूचा इक्ष्वाकू, हे आपण बघतो. तर त्या इक्ष्वाकूने काय केलं, त्याला 100 मुलं होती आणि त्या 100 पैकी दुसरा निमी आणि तिसरा दंडक. तर या दंडकाला त्यांनी दक्षिणेत पाठवलं आणि दंडकाला दक्षिणेत पाठवल्यानंतर त्याच्या नावाने तो प्रदेश ओळखला जाऊ लागला, दंडक म्हणून, ते राज्य त्याचं. आणि आता खरं तर त्याच्याही पूर्वी, त्याला आपण पायलटिंग म्हणू शकतो, अगस्त्य ऋषी आलेले आहेत दक्षिणेमध्ये, आणि हा उल्लेख तर मला वाटतं वेदामध्येच असावा. आणि दक्षिणेतल्या मुलीशी त्यांनी लग्न केलं, ती लोपामुद्रा दक्षिणेतली आहे. म्हणजे विंध्य पर्वत ओलांडणं हे काही या काळात सुरू झालेलं नाहीये, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे. मग तो दंडक इथे आला आणि दंडकांनी काय, आता चूक मनाबरोबर म्हणायचे काय असेल ते, इक्ष्वाकूंचा पुरोहित जो होता तो वसिष्ठ, म्हणजे वसिष्ठ कुळातले लोक, यानं भार्गव कुळातल्या एका माणसाला आपला पुरोहित केलं, एका ऋषीला, कुणी दंडकाने. आणि आता झालं असं की दुर्दैवानं की त्याच्या हातून एक प्रमाद घडला, म्हणजे त्यांनी त्या ऋषीच्या मुलीवरती अत्याचार केला आणि मग त्या मुलीचं नाव अरजा. मग त्या ऋषीने शाप दिला आणि त्या शापामुळं भस्मसात झालं सगळं राज्य, म्हणजे अगदी त्याचा कोश, त्याचं बल जे काय असेल ते. आणि मग त्या दंडकाच्या राज्याचं रूपांतर, दंडक राज्याचं रूपांतर हे दंडकारण्यात झालं. हे रामायणाच्या अगोदरच्या काळातली गोष्ट आहे. म्हणजे राम जो इथे आला ना, तर काही लोकांना असं वाटतं की राम आक्रमक वगैरे अशाही प्रकारची मांडणी होत असते. तर रामाच्या अगोदरच त्याच्या पूर्वजांनी इथे आपला पायरव केलेला होता, त्यांचं राज्य इथे होतं. आणि मधल्या काळात, आता ते दंडकारण्य गेल्यानंतर, म्हणजे झाल्यानंतर यांचंही राज्य तिथनं गेलं. त्याचा फायदा घेऊन, लक्षात घ्या मुद्दा, त्याचा फायदा घेऊन रावणानं लंकेतून येऊन इथे आपलं सत्ता स्थापन केली. आपली बहीण शूर्पणखा आणि आपला सावत्र भाऊ मरीच यांना त्यांनी इथे नेमलं. म्हणजे काही लोक जे म्हणतात की नाही की ते रावण वगैरे लोक इथले नेटिव्ह, हे खरं नाही आहे. रावण हा आक्रमक आहे, रावण हा श्रीलंकेतला आहे. अर्थात रावणाचा कुळ सुद्धा यांच्या ह्या यक्षांच्या, गंधर्व वगैरे देवांच्या, ऋषींच्या बरोबरीच आहे. तो वेगळा मुद्दा आहे, विशेषतः ऋषींच्या आणि यांच्या, त्या तपशिलात मी जात नाही. पण तो इथला नाही आहे, भारतातला नाही आहे. तर मग राम इथे आला वनवासासाठी. आणि काही लोक तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो, याची माहिती आपल्याला पाहिजे म्हणून सांगतो की हे आपण त्या कैकेयीला खलनायक वगैरे मानतो, आणि खलनायिका खरं तर, आणि तिच्या हट्टापायी सगळं घडलं असं म्हणतो. पण त्या कैकेयीच्या वागण्यामध्ये या सगळ्यांनी मिळून केलेला एक प्लॉट होता, असंही म्हणणारे लोक आहेत. म्हणजे धाडीला राम तिने का वनी, हे द. ग. गोडसेंचं नाटक सुद्धा होतं बघा. अशाच प्रकारे काहीतरी सांगणार. म्हणजे काय
की ते दंडकारण्यातलं आपलं जे पूर्वीचं राज्य होतं की जे आता रावण वगैरे लोकांच्या ताब्यामध्ये आहेत ते आपल्याला परत मिळवलं पाहिजे. आणि म्हणून कैकेयीने ठरवून ते सगळं केलं. हे रामाला माहिती आहे, हे दशरथाला माहिती आहे, पण बाकीच्या कोणाला ह्याची कल्पना नाही. अशा प्रकारचा तो एक मुद्दा आहे. म्हणजे तो मुद्दा मी अनुषंगाने सांगतो. सांगायचा मुद्दा असा की दंडकारण्यामध्ये वस्ती ही फार जुनी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या प्रदेशाला दंडकारण्य म्हणायचं हे आपल्याला पुराव्यानिशी सांगता येतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक मधल्या काळातला पुरावा सांगतो आणि एक आत्ता सध्याचा समकालीन पुरावा सांगतो. मधल्या काळातला पुरावा असा आहे की आमचे मित्र कैलासवासी डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे फार मोठे पुरातत्व व्यक्ती होते. त्यांचा शोधमुद्रा एक ग्रंथ आहे, म्हणजे एक पहिला खंड आहे. 2-4 खंड निघाले, त्याच्या एका खंडाला मी प्रस्तावना पण लिहिलेली आहे. तर तिथे त्यांनी एक शिलालेखाचा विचार केलेला आहे. तो कोणता शिलालेख की बसमत जवळ नृसिंह मंदिरामध्ये यादव राजा म्हणजे रामदेवराव यादवाच्या अगोदरचा आहे तो अमनदेव, त्याचा शिलालेख आहे. शके 1139 मधला शिलालेख आहे. आणि त्याच्यामध्ये त्या स्थळाचा उल्लेख करताना भारतवर्षे जंबूद्वीपे दंडकारण्ये असा केलेला आहे. ही स्मृती आहे. आणि आज तागायत आहे. आज ज्या वेळेला एखादा माणूस काही एक रिच्युअल करतो आणि त्या रिच्युअल करण्याच्या अगोदर, तो विधी करण्याच्या अगोदर तो पुरोहित त्याचा एक संकल्प सांगतो की कुठल्या काळात हे चाललेलं आहे, कुठला दिवस, कुठली तिथी, कुठलं वर्ष, कुठलं शक आणि कुठलं स्थळ आहे. मग ते स्थळ सांगताना तो या सगळ्या प्रदेशाचा उल्लेख दंडकारण्य असाच करतो. दंडकारण्य म्हणजे राजवाडे जे म्हणतायत ते इतिहासाला धरून नाही. मग आता पुढचा मुद्दा आला, हे ठीक आहे, रामाने वगैरे जे काय करायचं ते केलं, आणि मग आपण राजवाड्यांच्या त्या आवडत्या काळापर्यंत येऊ की ज्या काळामध्ये, किंवा नावडत्या म्हणूयात, की ते तिकडचे उत्तरेचे लोक दक्षिणेमध्ये आले. मधल्या काळात काय घडलेलं आहे? आमचा महाराष्ट्राचा, एकूण भारताचा हा मौर्य काळाच्या अगोदर बुद्ध काळाच्या पर्यंत जर मागे गेलो तर तो इतिहास काय आहे, तो कुठे सापडतो? आणि ती जी पोकळी आहे, तो जो गॅप आहे, तो कोणी भरून काढला असेल तर तो ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी भरून काढला. आता या काळाबद्दल पुरावा कुठे आहे, साधनं कोणती आहेत? तर त्यांनी अत्यंत हुशारीने बृहत्कथेचा उल्लेख केला. गुणाढ्याने जी बृहत्कथा लिहिली त्यातल्या काही गोष्टी त्यांनी त्यासाठी अत्यंत हुशारीने वापरल्या. म्हणजे सद्भावने शब्द वापरतोय, लवाडी असा घ्यायचा नाही हुशारी, कारण पुष्कळ वेळा लोकांना हुशारी हा शब्द तसाही वाटतो, म्हणजे स्मार्ट वगैरे, तसं नाही. तो महत्त्वाचा गंभीर मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे या सगळ्या काळामध्ये आपल्याकडे हे लोक ज्यांना म्हणतो आपण, हे होते, लक्षात घ्या, प्रभावशाली होते. आणि इथेच मी उल्लेख करेन की भागवत तर एकदम वेगळ्या पद्धतीने सांगतात सगळं. ते म्हणतात की असलं काही नाही, दक्षिणेतलं तिकडे उत्तरेत गेलेले आहेत. मग असं असताना राजवाडे कसं काय म्हणतायत? पण ठीक आहे, म्हणतायत, त्यामुळे आपण त्यांचं म्हणणं ते काय म्हणतायत याचा विचार केला पाहिजे. ते काय म्हणतायत, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की राष्ट्रिक, वैराष्ट्रिक आणि महाराष्ट्रिक ही 3 आयुधोपजीवी संघ आले. त्यातला महाराष्ट्रिक हा महत्वाचा आणि जबरदस्त अशा प्रकारचा संघ होता. ते क्षत्रिय होते. आणि उत्तरेत आता आपला वर्ण धर्म नीट चालणार नाही, अवैधिक लोक येत आहेत, त्यांचं प्राबल्य वाढलंय, सत्ता त्यांची आहे, त्यांच्या धर्माचा प्रादुर्भाव होतोय, म्हणून ते आपला धर्म टिकवण्यासाठी दक्षिणेमध्ये आले, हे राजवाडे म्हणाले. तर त्याचा विस्तार मी तुम्हाला सांगतो. ते असा करतायत बघा. कसा करतायत की हे रट्ट म्हणजे ते तिन्ही आले बरं का. बेसिकली जी संस्कृतोत्पन्न अपभ्रष्ट भाषा बोलत ती दंडकारण्यातील राजमान्य, लोकमान्य व कविमान्य महाराष्ट्री उर्फ महरट्टी, पुढे कालांतराने मराठी भाषा सर्व प्राकृत भाषात प्रकृष्ट म्हणून प्रख्या पावली. रट्ट व महारट्ट हे वर्णाने व जातीने क्षत्रिय, दर्जाने देशाधिकारी आणि सत्तेने राष्ट्राधिकारी, देशाधिकारी व ग्रामाधिकारी पडल्यामुळे मुलखातील सर्व प्रकारचे पुढारपण त्यांच्याकडे आले होते. आणि असले हे सर्वतोप्रकारे उच्च स्थानापन्न लोक जो अपभ्रंश बोलत तो सर्व अपभ्रंशात श्रेष्ठतम ठरावा. यात नवल कोणते?
म्हणजे इथे आता ते प्राकृतबद्दल एक सहानुभूती व्यक्त करतात. प्राकृतचं श्रेष्ठत्व ते मान्य करतात एका मर्यादेपर्यंत. भारतवर्षातील काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे संस्कृत प्राकृत नाटककार होऊन गेले त्यांनी उच्च दर्जाच्या पात्रांच्या तोंडी महाराष्ट्री भाषा घातलेली जी आढळते तिचे कारण ही महाराष्ट्री भाषा द्रव्यबल, मनुष्यबल, सत्ताबल अशा विविध बलांनी समलंकृत अशा उच्च वर्णाच्या क्षत्रिय रट्टांची भाषा होती. मान्य आहे, ते क्षत्रिय होते, मान्य आहे. आणि आणि त्यांची भाषा ही प्राकृत भाषा होती, हे मान्य आहे. आता इथं ते अपभ्रंश भाषा समजतात महाराष्ट्री प्राकृतला. त्याच्याबद्दल राजाराम शास्त्री वगैरे लोक वेगळं मत व्यक्त करतील. आणि इतकंच काय तर राजवाड्यांच्या स्वतः लक्षात आलं की आपण ज्यावेळेला असं म्हणतो मराठी भाषेच्या बाबतीत की तो अपभ्रंशाचा अपभ्रंश आहे, लोक रुष्ट होतात, म्हणजे तू या भाषेचा अधिक्षेप होतो. मग ते पुढे काही वर्षांनी त्यांनी एक वेगळा शब्द वापरला की जर तुम्हाला हे शब्द रुचत नसेल तर उच्चार सौलभ्य प्रवण भाषा असं म्हणा, अपभ्रंश शब्द सोडून द्या, अपभ्रष्ट शब्द सोडून द्या. असं ते राजवाड्यांच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला चढ उतार वगैरे वगैरे दिसतो. तर असं राजवाड्यांचं म्हणणं आहे. आणि मग तपशील सांगतायत की हे तिघं तर आलेच, पण आणखीन लोक यायला लागले वरनं. कोणते कोणते? मानव्य, हैहय, भोज. आता बघा, भोज खरं तर पूर्वीच आलेले आहेत, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. यादव तेही पूर्वीचेच आहेत. नल, कदंब, मौर्य. नल सुद्धा अगोदरचाच आहे. नल हा विदर्भाचा राजा आहे, लक्षात घ्या. नल दमयंतीची कथा आहे ना ती विदर्भातल्या राजाची आहे. मौर्य, चालुक्य इत्यादी शेकडो गोत्रांचे रट्ट दंडकारण्यात वसत्यर्थ शिरले. म्हणजे आता ज्या मौर्यांना कंटाळून किंवा त्यांच्या दर्पणामुळं हे बाकीचे लोक दक्षिणेमध्ये आले असं म्हणतायत राजवाडीत, ते मौर्य सुद्धा इथे आले असं म्हणायला लागतं या ठिकाणी. 96 कोळींच्या रट्टांवरून व महाराष्ट्रावरून संबंध देशाला महाराष्ट्रांचा देश उर्फ महाराष्ट्र ही संज्ञा पडली. 96 कोळी सतत चर्चेत येणारी संकल्पना आहे. 96 कोळी, त्या 96 कोळी म्हणजे अशा आहेत, त्यातल्या काही कोळींचं नाव इथे राजवाडे सांगतायत. मराठ्यांचा इतिहास म्हणजे या 96 कोळींच्या कर्तृत्वाचा दंडकारण्यातील प्रवेशाच्या आधीपासूनचा आत्तापर्यंतचा इतिहास. अत्यंत महत्त्वाचं सूत्र राजवाडे त्यांच्या इतिहास लेखनाचं देतात, त्यांच्या हिस्टोग्राफीचं देतात की काय आहे महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे या 96 कोळींनी उत्तरेकडनं दक्षिणेकडे येणं, कोण कोण आले, कसे आले, त्यांचे एकमेकांशी संबंध काय होते, हे सांगणं म्हणजे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि हे सगळ्या लोकांना ते मराठा शब्द वापरतात, मराठी हा शब्द वापरतात. आता पुढचं काय म्हणणं आहे की या रट्टांबरोबर निरनिराळ्या 150 प्रकारचे लोक दंडकारण्यात भारतवर्षाच्या नाना प्रदेशातून शिरले. 196 हे त्यांचं, पण शिवाय अशी वेगळी. परंतु या सर्व लोकांचे पुढारपण रट्ट व महारट्ट यांच्याकडे असेल. पुढारी कोण, यांचं नेतृत्व कोणी केलं? रट्टांनी आणि महारट्टांनी. हे लोक यद्यपि भिन्न प्रांतीय नंतर आलेले काय 150 असतील, भिन्न जातीय व भिन्न वृत्तीय होते, तथापि रट्टांचे तेज सर्वांच्यावरती पडून त्या सर्वांना कालांतराने महाराष्ट्रीय उर्फ मराठा ही संज्ञा प्राप्त झाली. ही राजवाड्यांची संगती आहे इतिहासाची महाराष्ट्राच्या. आणि शिवाजी महाराज या त्यांच्यापैकी, हे त्यांच्यापैकीच असतात. पण मग पुढे जाऊन राजवाडे काय करतात की शिवाजी महाराजांचं कुळ वेगळं आणि बाकीची काही कुळं वेगळी अशा प्रकारचा फरक करतात. इथे त्यांचा आणि भागवतांचा विरोध तुमच्या लक्षात येईल. त्यासंबंधी अधिक पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.